ज्या पार्सलची मी खूप दिवसापासून वाट पाहत होते, शेवटी ते पार्सल हातामध्ये आलं आणि अजिबात वेळ न घालवता हे ओपन करायचं ठरवलं, म्हणजे अनबॉक्स करायचं ठरवलं आणि एक एक वस्तू यातली चेक करायचं ठरवलं. कारण की मला जे टेन्शन होतं की या ज्या वस्तू आपण मागवलेल्या आहेत त्या व्यवस्थित सुखरूप आपल्यापर्यंत पोहोचल्यात की नाही हे माहीत नव्हतं. कारण की या ज्या वस्तू मी मागवलेल्या होत्या या काचेच्या होत्या आणि त्यामुळं मला टेन्शन होतं. आणि ही बघा पहिलीच बॉटल आपली आतले जे ड्रॉपर असतं ना ते फुटलेलं आहे. बघा तुम्हाला लक्षात येतं आहे का? पहिली बॉटल जी हातामध्ये आली त्यातल्या ड्रॉपरची जी नळी होती ती फुटलेली होती आणि त्यामुळे टेन्शन थोडंसं वाढलं. आणि मग विचार केला की सगळ्याच्या सगळ्या बॉटल ज्या आहेत त्या चेक करायच्या. माहीत नाही आता यामध्ये किती बॉटल्स ज्या आहेत त्या खराब आलेल्या आहेत, किती बॉटल्स फुटलेल्या आहेत काही माहीत नव्हतं. पण पहिली बॉटल ही अशी आली त्यामुळे टेन्शन मात्र नक्कीच वाढलेलं होतं. बघा ताईंनो, मी प्रयत्न हा करते की मी ज्या वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवते त्या कमीत कमी खर्चामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचाव्या याकडे माझं जास्त लक्ष असतं. म्हणजे पॅकिंग मटेरियल वगैरे लो क्वालिटीचं वापरते असं म्हणत नाही, पण कमी खर्चामध्ये भागेल याकडे माझं लक्ष असतं. पण मी आता ज्या बॉटल मागवलेल्या आहेत त्या खूप महाग पडलेल्या आहेत. पण कारण की आता जे आपण सिरम बनवतो आहे फेससाठी, चेहऱ्यासाठी जे सिरम बनवतो आहे त्याची क्वालिटी खराब होऊ नये, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर दिले तर त्याची पॉवर जी आहे ती कमी होते. त्यामुळं या काचेच्या बॉटल ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत, जेणेकरून आपण इतकं सुंदर सिरम बनवलेलं आहे आणि ते या बॉटल्समध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता ही एक बॉटल जी आहे ती 55 रुपयाला मला पडलेली आहे, पण तरी काही हरकत नाही. आपलं जे सिरम आहे ते खरंच खूप सुंदर रिझल्ट देणार आहे आणि त्याची पॉवर जी आहे ती अजिबात कमी होता कामा नये यासाठी मी या बॉटल ज्या आहेत त्या मागवलेल्या आहेत.